नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वोटिंग कार्ड कसे काढावे आणि त्याचप्रमाणे जर का तुमचे वोटिंग कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल किंवा फाटले असेल, तुटले असेल, तर त्याला रिअप्लाय कसे मागवावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनसुद्धा करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये किंवा आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला ही वेबसाईट टाकायची आहे. voters.eci.gov.in अशा प्रकारे आपल्या गुगलच्या क्रोममध्ये सर्च केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन लिंक ओपन होणार आहे. त्या लिंकला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी डॅशबोर्ड येणार आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जर का तुमच्या मोबाईलची स्क्रीन हे कॉम्प्युटरसारखी दिसावी, म्हणजे अशी मोकळी वगैरे दिसायची असेल तर तुम्हाला इकडे तुम्ही पाहता की 3 डॉट दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर खाली तुम्हाला थोडे स्क्रोल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही आपल्या मोबाईलची स्क्रीन हे डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व ऑप्शन या ठिकाणी क्लिअर दिसतील. तर मी पहिलेच या ठिकाणी डेस्कटॉप साईड केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन झाल्यावर आता या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. आपण जास्त वेळ न घेता आणि जास्त टाईमपास न करता डायरेक्ट आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी एक पाहताय की तुम्ही एक दिसत आहे तुम्हाला पहिलं ऑप्शन न्यू वोटर रजिस्ट्रेशन. जर का तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असाल किंवा जर का तुमचे 18 वर्षे पूर्ण झालेले असेल आणि जर का तुम्ही आतापर्यंत वोटिंग कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फॉर्म नंबर 6 तुम्हाला भरायचा आहे. नवीन वोटिंग कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर 6 भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर का तुमच्याकडे वोटिंग कार्ड हरवलं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी नवीन ॲप्लिकेशन करून आपले वोटिंग कार्ड भरू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फॉर्म नंबर 6 तुम्ही एनी केसमध्ये भरू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली इकडे स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही करेक्शन ऑफ एंट्रीजचं ऑप्शन आहे. या कॉलममध्ये तुम्हाला जर का करेक्शन करायचं असेल आपल्या वोटिंग कार्डमध्ये काही नावातनी स्पेलिंगमध्ये फरक असेल तो करेक्शन करायचा असेल, त्यानंतर जेंडर म्हणजे चेंज करायचा असेल, मेल फिमेल, आणि डेट ऑफ बर्थमध्ये करेक्शन करायचं असेल, फोटो वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म नंबर 8 तुम्हाला भरायचा आहे करेक्शनसाठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वोटिंग कार्ड कसे काढावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि मित्रांनो, सेम प्रोसेस आहे दोन्ही याची, करेक्शनची आणि न्यू वोटिंग कार्डची. मित्रांनो, नवीन वोटिंग कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर 6 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, फॉर्म नंबर 6 या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पॉपअप किंवा नवीन पेज या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी जर का तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलेलं असेल या साईडवर तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करू शकता. परंतु जर का तुम्ही फर्स्ट टाईम या साईडवर आले असाल तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिलेला आहे साइन इनचं. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमच्याकडे जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. म्हणजे जर का तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असाल आणि या साईडवर पहिले रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला खालच्या साइन इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे कॅप्चर टाकून कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर कॅप्चर टाकून कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे दुसरं पेज या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी फर्स्ट नेम लास्ट नेम टाकल्यावर आता जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी OTP गेलेला असून
ओ-टी-पी तुमच्या मोबाईलला आल्यावर या ठिकाणी ओ-टी-पी तुम्हाला सबमिट करायचा आहे किंवा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी ओ-टी-पी व्हेरीफाय केल्यावर तुमचं या ठिकाणी एक तात्पुरतं स्वरूपात या ठिकाणी अकाउंट क्रिएट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पुन्हा तुम्हाला लॉग इन या पेजवर यायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे पुन्हा आपण लॉग इन या पेजवर आल्यावर आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर फॉर्म नंबर 6ला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा डॅशबोर्ड येते ओपन. आता या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर यूज केला तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चर टाकून पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन करण्यासाठी. सो मित्रांनो, या ठिकाणी मी मोबाईल नंबर यूज केला असून आता रिक्वेस्ट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक करायचा आहे. रिक्वेस्ट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येणार. तो ओ-टी-पी या ठिकाणी व्हेरीफाय आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मी ओ-टी-पी टाकला असून आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म 6 भरण्याचे पेज या ठिकाणी ओपन झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला आता या समोरचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपली बेसिक डिटेल या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला स्टेट, आपले जे राज्य असेल ते राज्य या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा जो असेल तो, त्यानंतर आपली असेंब्ली म्हणजे आपला तालुक्याचे ठिकाण तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर हे निवडल्यावर खाली या ठिकाणी पाहताय की तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कारण की जर तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करत नाही तोपर्यंत ते तुमचे हे खालचे जे ऑप्शन आहेत ते लॉकचे अनलॉक होणार नाहीत किंवा अनलॉकचे लॉक होणार नाहीत. म्हणून तुम्हाला अगोदरची ही माहिती भरल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये तुमची माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचे आहे स्टार्टिंगला. त्यानंतर सरनेममध्ये तुमचे फक्त आडनाव टाकायचे आहे. म्हणजे वरच्या कॉलममध्ये तुमचे नाव आणि वडिलाचे नाव आणि खालच्या सरनेममध्ये फक्त सरनेम तुमचे टाकायचे आहे आणि खाली मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक येणार आहे. आणि जर का त्यामध्ये बरोबर नाही आले तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला टाकून दाखवतो. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर का इंग्लिशमध्ये नाव टाईप केलं तर या ठिकाणी मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर खाली सरनेम तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. आणि ते जर का मराठीमधलं बरोबर नसेल तर ते तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं आहे. ते करेक्शन होते. त्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुम्हाला या ठिकाणी एक पासपोर्ट साईजचा आकाराचा फोटो चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करून ज्याही फोल्डरमध्ये तुम्ही फोटो ठेवलेला असेल तिथून घेऊन तो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे 2 MBच्या आतमध्ये. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी फोटो ॲडेड सक्सेसफुलीच्या मेसेज या ठिकाणी तुम्हाला यायला हवा किंवा फेस डिटेक्टेड सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्याशिवाय समोरचे ऑप्शन तुमचे लॉकचे अनलॉक होणार नाहीत. म्हणून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी रिलेटिव्ह विचारत आहे. या ठिकाणी तुम्हाला फादर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फादर या ऑप्शनला क्लिक केल्यावर सेम प्रोसेस मग अगोदरच्यासारखी फादरचे म्हणजे आपल्या वडिलाचे नाव आणि आपल्या आजोबाचे नाव, त्यानंतर आपले खाली इकडे आडनाव, अशा प्रकारे दोन्ही जे मी अगोदरच्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि मराठीमध्ये नाव ते ऑटोमॅटिक येणार आहे. ते करेक्शन तुम्ही करू शकता. अशा प्रकारे वडिलाची माहिती भरल्यावर वडिलाचे नाव भरल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला करायला लागते मित्रांनो, कारण की त्याच्याशिवाय समोरचे ऑप्शन हे लॉक होणार नाहीत तुम्ही डायरेक्ट जर गेले तर. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरला जे ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सेल्फ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यावर खाली ईमेल आयडीचं ऑप्शन आहे, ते मॅन्डेटरी नाही, तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. मी या ठिकाणी काही यूज करणार नाही, त्यामुळे नेक्स्ट पुन्हा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आधार डिटेल्सचं ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार नंबरला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर टाकून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जेंडर मेल फिमेल जे जेंडर असेल तेच या ठिकाणी चूज करायचं आहे, कारण की यामध्ये बरेच प्रॉब्लेम होतात. आपण फॉर्म भरताना चुका करतो, त्यानंतर तेच कार्डवर येणार आहे. तर या ठिकाणी मी मेल चूज करतो. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी डेट ऑफ बर्थ पद्धतशीर पण टाकायची आहे. यामध्ये सुद्धा करेक्शनमध्ये प्रॉब्लेम येत असतात. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यावर डेट ऑफ बर्थ प्रूफ तुमच्याकडे काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ प्रूफचे बरेच ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर तुम्ही चूज करू शकता. मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर चूज करतो आणि त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ ऑप्शन डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2006ला डबल क्लिक केले की या ठिकाणी असे वर्ष येणार आहे. जे तुमचं वर्ष असेल डेट ऑफ बर्थचे ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे. त्यानंतर सेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डेटा आल्यावर त्यानंतर इकडे आधार कार्ड ऑप्शन चूज केल्यावर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. या ठिकाणी पाहत आहे की प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करून जे मागच्या वेळेस आपण जसा फोटो अपलोड केला त्याचप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. सो जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केलेले असून आता नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी विचारत आहे तुमचा ॲड्रेस, जो तुमच्या गावाचा ॲड्रेस, शहराचा ॲड्रेस, जे तुम्ही राहता किंवा तुमच्या आधार कार्डावर जो ॲड्रेस असेल तोच या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. कारण की तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड टाकायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डावर जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि ॲड्रेस टाकताना सेम प्रोसेस तेच नावासारखी पहिले उदर इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये येणार आहे. आणि ते मराठीमधलं जर का करेक्शन तुम्ही करू शकता जर का बरोबर नाही आले तर. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ओदरचा ॲड्रेस पूर्ण पद्धतशीरपणे भरलेला असून पिनकोड वगैरे सर्व. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट फ्रॉम प्रूफ ऑफ रेसिडेंटल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड तुम्ही चूज करू शकता ॲड्रेस प्रूफ म्हणून. या ठिकाणी क्लिक केल्यावर आधार कार्डला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेम आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करून आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड केलेलं असून आता पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी 9 नंबरचा कॉलम आहे कॅटेगरीचा, म्हणजे हँडिकॅप कॅटेगरी. जर का तुम्ही अपंग हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन चूज करून ते डिटेल भरू शकता, परंतु ते कंपल्सरी नाही आहे. जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे जर का तुम्ही येस केलं किंवा नो केलं किंवा जे असेल ते केलं तर. परंतु या ठिकाणी माझ्याकडे काही हँडिकॅप काही केस वगैरे काही नाही, त्यामुळे मी आता नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला फॅमिली मेंबरचं तुमच्याकडे जर का कोणाचं वोटिंग कार्ड वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पाहू शकता. फादर, मदर, वाईफ, त्यानंतर लीगल गार्डियन इन केस ऑफ ऑर्फन, गुरु वगैरे काय. जर का तुमच्याकडे यापैकी कोणाचं वोटिंग कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते नाव टाकून त्यानंतर इकडे रिलेशन जे असेल ते टाकून त्यानंतर या ठिकाणी ते वोटिंग कार्डचा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, वोटिंग कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. परंतु जर का तुमच्याकडे कोणाचंच नसेल तर तो काही प्रॉब्लेम नाही आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचे गावाचे नाव टाकायचे आहे किंवा शहराचे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला जे आपलं स्टेट असेल, तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करता, जनरली आपण महाराष्ट्रच तुम्हाला चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपला जिल्हा निवडायचा आहे जो असेल तो.
त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायची तुमची जनरली आपण किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहोत. त्या ठिकाणी तुमचं डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्ही टाकू शकता. तुमचं जे वर्ष असेल डेट ऑफ बर्थचे किंवा 4-5 वर्षापर्यंतचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वर्ष वगैरे टाकू शकता. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की आय एम ऑर्डनरली अ रेसिडेंट ॲट द ॲड्रेस मेंटेन ॲट सेक्शन 8A इन फ्रॉम 6 सिन्स. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून दिलेल्या ॲड्रेसवर राहता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जनरली आपण 4-5 वर्षापहिलेचे या ठिकाणी वर्ष टाकू शकतो किंवा आपली डेट ऑफ बर्थसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही वर्ष तुम्हाला चूज केल्यावर या ठिकाणी तुम्हाला प्लेस टाकायचा आहे. प्लेस म्हणजे आपलं तालुक्याचे ठिकाण, गावाचे ठिकाण तुम्ही कोणतेही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला प्लेस टाकल्यावर या ठिकाणी नेक्स्टचे ऑप्शन हे अनलॉक होणार आहे. या ठिकाणी आपण प्लेस टाकूया. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे ऑप्शन लॉक झाल्यावर या ठिकाणी पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चर टाकून सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP तुम्ही पाहताय की जो तुम्ही मोबाईल नंबर यूज केलेला आहे फॉर्म भरताना त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून प्रिवाइस अँड सबमिटचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. आणि जर का तुम्ही फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट करायचं आहे, नसेल तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. सो मित्रांनो, मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे OTP सेंड केला असून त्यानंतर OTP टाकलेला असून आता प्रिवाइस अँड सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे जो तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला असेल तो तुमच्यासमोर शो होणार आहे. तुम्हाला जर का यामध्ये काही करेक्शन करून घ्यायचं असेल तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. नंतर एकदा सबमिट केल्यावर यामध्ये करेक्शन करता येणार नाही. यामध्ये तुमचे नाव, वडिलाचे नाव, आडनाव, त्याचप्रमाणे सर्व गोष्टी बरोबर आहे का पद्धतशीरपणे चेक करणे आवश्यक आहे. जेंडर मेल फिमेल तुम्ही काय सिलेक्ट केले आणि डेट ऑफ बर्थ आपली काय टाकलेली आहे हे गोष्ट तुम्हाला पुन्हा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चेक केल्यावर या ठिकाणी जर का तुम्हाला काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर कीप एडिटिंगचा ऑप्शन दिलेला आहे. आणि जर का काही करेक्शन करून घ्यायचं नसेल तर सबमिटचं या ठिकाणी सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर मला या केसमध्ये काहीही करेक्शन करायचं नाही. सो मित्रांनो, या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यावर OTP एक्सपायरचं या ठिकाणी ऑप्शन येत आहे. OTP तुम्हाला रिसेंड करावा लागेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे सबमिट आणि ओके येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट प्रिंटसाठी डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचं हे PDF डाउनलोड होणार आहे. ते तुम्हाला तुझ्या फोनमध्ये शो करून ठेवायची आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही डाउनलोड आणि ही ओपन केल्यावर सुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड फाईल पाहू शकता. समजा अशा प्रकारे आज आपण पूर्ण A to Z माहिती पाहिलेली असून नवीन वोटिंग कार्डची. जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.